21 आवर्तनाची 21 आवर्तन जेव्हा पूर्ण होतील म्हणजे 21 × 21 लक्षात येते का, त्या दिवशी तुमची पितरं तुमच्या फांद्यात पडणार नाहीत. कुठलीही देवता तुम्हाला माझ्यापाशी ये म्हणणार नाही. तुम्ही सगळ्यातून परे असाल. पण ह्या अवघड आहे. विषय समजला? काय समजलं? पहिली गोष्ट मग काय सांगितली मी? नित्य अभिषेक. दुसरी गोष्ट 10% दान. तिसरी गोष्ट अक्षता. ह्या मस्त आहेत सगळ्या गोष्टी. हे केल्यानंतर चौथ्या गोष्टीमध्ये ही जी पाकिट आपण काढतोय ही मूल्य 500च्या आत असेल तर बाळेकुंडला डायरेक्ट पोस्ट करा. त्यात उल्लेख करा गुरु आज्ञेने अन्नदानासाठी. त्यानंतर समिती गुरुदक्षिणा जमा करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल प्रभाकर की माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये पितृदोष राहूच नये तर नाथांची उपासना तुम्हाला दिली जाईल. 21 आवर्तनं इथं थांबून करायची. पिठाला अभिषेक घालायचा आहे. ती जेव्हा 21 आवर्तनं पूर्ण होतील त्याच्यानंतर पुढच्या पिढ्यांना काहीही करायची गरज नाही पडत. फक्त वार्षिक अभिषेक. काय शंका? ही शक्ती कुठली आहे? महाशक्ती. ही निर्माण कोणी केली? नवनाथांनी. कुणी निर्माण केली? नवनाथांनी निर्माण केली महाशक्ती. महाशक्तीमध्ये काय अंतर्भूत आहेत? देवता कुठल्या अंतर्भूत आहेत? स्वर्गलोक, देवलोक, विभूती लोक. हे डोक्यात परफेक्ट बसलं पाहिजे सगळं. परलोकापर्यंत जे खेळ आहेत आत्म्यांचे त्याकरता पादुकाभिषेक आहे. पादुकाभिषेकचा मंत्र कुठला आहे? ओम श्री साईनाथाय नमः. हा मंत्र किती करायचा आहे? 1.25 लाख. 1.25 लाखाचा दशांश मंत्र इथं घ्यायचा आहे. तो विषय पूर्ण झाला. 2 गोष्टी समजून घ्या. तुम्हाला येणारी शक्ती तुमच्या कौटुंबिक विषयाकरता पाहिजे का आध्यात्मिक प्रगती करता पाहिजे? काय सांगतोय हे तुम्ही ठरवायचं. कौटुंबिक विषय करता पाहिजे, विषय मांडा, ती शक्ती तुमचं कार्य करेल. आध्यात्मिक करता पाहिजे असेल तर पहिला पाठ येतो वाचसिद्धीचा. पहिला पाठ काय येतो? 1.25 लाख मंत्रातल्या दशांश तुमचं मंत्र इथं होतील. तुम्हाला पहिल्यांदा वाचसिद्धी प्राप्त होईल. तुम्ही हे सुरू करण्यापूर्वी गुरुना सांगा की माझा हा विषय आहे, मला या विषयाकरता करायचं आहे. याबरोबर जे कारण गांजले त्यांना ज्ञान द्या, त्यांना मार्गस्थ करा, त्यांना कार्यात आणा, त्यांचं कल्याण करा. परमेश्वर तुमचं कल्याण कर. सोपं सुटसुटीत आहे. 2 गोष्टी समजून घ्या. मी एखादा विधी केला माझं चांगलं करण्यासाठी. विधी कशाला करता केला? मी एखादा विधी केला, गणपती विधी केला, देवी विधी केला, माझं चांगलं करता करता विधी केला. मी विधी केला दुसऱ्याला बघवला नाही, ते दुसऱ्याने विधी केला माझं वाईट करून टाकलं. घडतं का नाही? का नाही घडत? उपाय काय आहे? रक्तात धारण झालेली शक्ती कुठल्याही विधीला काढता येत नाही. काय सांगितलं? रक्तात धारण झालेली शक्ती कुठल्याही विधीला काढता येत नाही. त्या शक्तीला शाबरी विद्या असं म्हणतात. हा सगळा उपासनेचा विषय आपला शाबरी विद्येशी निगडीत आहे. इथं जे पीठ निर्माण केलं स्वर्ग, देव आणि विभूती लोकांचं, हे शाबरी विद्येशी सगळं निगडीत असल्यामुळं तुम्हाला अभय 100%. तुमच्या आधी कोण लागणार नाही. पण तुम्ही चुका काय करायच्या नाहीत. तुम्ही चुकू नका, तुमच्या आधी कोण लागणार नाही. लक्षात आलं का? आणि तुम्हाला जे ज्ञान देतोय मी आज हे तुमच्या पुरतं ठेवा. बाहेर गेलं की भाते ओपन करू नका. हे ज्ञान अपौरुष आहे. त्याला जेव्हा व्हिडिओ बघायला मिळतील, तेव्हा इथं येतील, त्या जेव्हा मिळेल तर तेच नशीब. नवनाथांनी 64 सिद्ध केले. किती सिद्ध केले? 64. 2,500 वर्षामध्ये. माझ्या गुरुनी सांगितलं मला एक सिद्ध कर.
तुम्ही सगळे सिद्ध माहिती ठेवून बसलाय ती मला. माझं कार्य पुष्कळ झालेलं आहे. आणि आज जे स्थापन पीठ केलं याच्या पुढे विश्वास काही शिल्लकच नाही. काही शंका असते विचारा. आतापर्यंतच्या विषयात काही समजलं नसलं विचारा. साधना यामध्ये दिलेली आहे, काय करायची ती सांगितलेली आहे. दैनिक प्रार्थना सगळं दिलेलं आहे. परमार्थ प्रश्नावलीमध्ये आपण विषय जे घेतले पाठीमागं नामस्मरण तुमच्या बघा आजपर्यंत अवतारी पुरुषांनी सांगितलं नामस्मरण करा. अर्थ कळाला का तुम्हाला? बरेच साधू संत अवतारी पुरुषांनी सांगितले नामस्मरण, राम नाम घ्या, विष्णू राम घ्या, कृष्ण राम सांगितलंय. अर्थ कळत नाही. राम नाम घेणं म्हणजे काय आहे? एका नामाला एक श्वास आहे, श्वासावर नाम आहे. आणि हे अवघड आहे. आणि समाजात ती गोष्ट करत नाहीत. समाजात काय करतात? माळा पोहतात. माळा घड्याळ घ्यायची माळासारखी इतक्या माळा म्हटल्या उपयोग काय याचा? आत्ता माळा म्हणल्या दुसऱ्या शिकायचा शिव्या शाप सुरू होतो प्रत्येक का तो तुमच्यातला अंतर्भावाचा जो बदल आहे ना, तुमच्या वाचेमधला बदल, तुमच्या विचारातला बदल, तुमच्या जीवनातला बदल, त्या मंत्राने त्या माळावर काय घडतोय का सांगा मला तुम्ही. एक सोपं वाक्य सांगतो, कोणाच्या मनाला लागून नका सांगतो. सद्गुरू सांगतात परान्न खाऊ नकोस. काय सांगतात सद्गुरू? काय सांगतात? परान्न खाऊ नकोस. मग सद्गुरू पराठा खाऊ नको सांगत असताना मी मुलगी म्हणून एखाद्या माहेरी राहिले, मग ती प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करून घ्यायचा अधिकार आहे का? होते काय आता बरोबर? हा अहो तुम्ही त्यात उतरताय ना, 100% उतरा. नाटक करू नका. काय सांगतोय? आज वादाचे मूळ कारण काय आहेत? धन. आणि त्या धनावर बसलेत कोण? परत पित्र. आईच्या घरी आपण राहिलो, वडिलांच्या घरी राहिलो, आपलं लग्नापर्यंत संपूर्ण सुंदर काळ गेला, त्यांनी आपल्याला सुखस पती व्यक्तीला दिलं पती म्हणून. आपण त्या कुटुंब सुखी असताना माहेरची ओढ कशाला पाहिजे? काय सांगतोय? तुम्ही इकडे परान्न खात नाही आणि काय काय करताय, आणि तुमचा डोळा तिकडे तिसरा डोळा असेल, तिरपी नजर माझी सावळ्या हरीवर. काय नाही बघा ना. अंतरी निर्मळ, अंतरी वाचेने रसाळ, त्याच्या गळा माळा असू तर नसो, असं तुकाराम सांगतात, मी नाही सांगत. तुकाराम सुद्धा कुठल्या पंथातले आहेत? नाथ पंथातलेच आहेत. हा नाथ पंथ सगळा आहे. तर निरासक्त किती व्हावं लागतं? काय बघा, दोन गोष्टी समजून घ्या. तुम्ही म्हणला का नाही दादा तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही काय सोडणार नाही, काहीच काळजी करू नका. ती पित्र जेव्हा तुमच्या पुढच्या पिढी काय काय बसतील आणि त्याला जेव्हा त्यांची राहती वासू सोडून 100 पासून 1000 किलोमीटर लांब जाऊन राहावं लागेल, आणि पित्र जेव्हा त्या वास्तूचा काय करते ताबा घेते, आणि तुम्ही जेव्हा वर असाल काही करू शकणार नाही. आळ सोडा, बळही सोडा. परमेश्वर 3 चान्स देतो. बघा ना, पाण्यात पडलाय, 3 तुम्ही गुटक्या खाणार, 4थीला खाली. पाप करू नको तिथे सांगा तुम्हाला. 4थीला काय करणार? एंडच. लक्षात आलं? कणाने पाप होतं. काय होतं बघा ना तुम्ही.
कणाकणाने पाप वाढतंय, क्षणाक्षणाला क्षय होतोय, देहाचा क्षय होतोय क्षणाक्षणात. या सद्गुरू लाभणं अनेक जन्माच्या पुण्याचं फळ आहे. ते प्राप्त जन्मातलंच फळ आहे असं म्हणता येत नाही. अनेक जन्माच्या पुण्याच्या फळामुळे सद्गुरू लाभतात. मग अशा अवस्थेत सद्गुरूंच्या विचारानं जाणं योग्य का तुझ्या जीव रगला म्हणून जाणं योग्य, ठरवायचं. म्हणून मग अशी शब्द असा वापरला की पुण्यात्म्यांचं पटत नाही. काय शब्द वापरला? का तर सत्य बोलतात ते, आणि सत्य हे कुठे लिहिलेलं नसतं, ते वरून खाली येत असतं. बघा ना, माझ्याकडे कुठला ग्रंथ आहे का? ही ओळी वाचून दाखवतोय, निरूपण करतोय, ओळी वाचून दाखवतोय, निरूपण करतोय का? हे जे वाचून दाखवून निरूपण करतात ना, माफ करा, त्याला आम्ही म्हणतो खोट्या संसारा. काय म्हणतो आम्ही? दुसऱ्याचं वाचून दाखवून पण दाखवलं. ब्रह्मज्ञान बोलता आलं पाहिजे. तुमचे मागचे जन्म काय होते, तुम्ही आज काय आहात, तुम्ही उद्या काय घडणार आहात, जाऊन जाऊन कितीतरी लांब या येसर कोणापाशी आहे हे कळलं पाहिजे. बघा ना, कुणा समर्थ आवडतात, कुणा गजानन महाराज आवडतात, कुणा संत तुकाराम आवडतात, कुणा ज्ञानेश्वर आवडतात, कुणा रामस्वामी आवडतात, पुन्हा कोण आवडतं, पण त्याला तुम्ही आवडताय का हा प्रश्न आहे. काय सांगितलं? त्यांना फक्त सत्य आवडतं आणि तुम्हाला ते आवडत नाही. आता काय करायचं? म्हणून अक्षरा वापरला पाहिजे मी, सत्यम प्रयात. आता बघा ना, आज अमावस्या आहे. आज तुम्ही इथं येत असताना दादांच्या करता येतोय एक पार्ट, तीर्थासाठी येतोय दुसरा पार्ट, कार्यक्रम आहे म्हणून येतोय तिसरा पार्ट, पर्याय नाही म्हणून येतोय चौथा पार्ट, मागं काहीतरी लागलंय म्हणून येतोय पाचवा पार्ट, ह्या सगळ्या पितरांना मुक्त करा म्हणून येतोय सत्य. कशा करता आला मला सांगू नका, त्याला कळतंय. काय सांगितलं? तुम्ही विचार केला या गोष्टीचा आहे का?